नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात आपण बघणार आहोत व्हेज प्रॉन्स फ्राय. हे अगदी नॉनव्हेज सारखी लागते. व्हेज बघू प्रॉन्स शकताय तुम्ही खायला आमचे अगदी सगळे माऊ नॉनव्हेज सारखेच याच्या लागतात. सुगंधानं सुसाट धावत आले. मांजर बघा कसे खरं तर ते धावतायत. सगळे जेवून उन्हाला पडले होते. अगदी टेस्ट पण नॉनव्हेज सारखी प्रॉन्सचा झालेली आहे. सुगंध आल्याबरोबर ते सगळे धावत येऊन त्याचा आनंद घेत आहेत. बघू शकताय तुम्ही. त्यांना हे बघा. पटतच नाही आहेत की हे प्रॉन्स व्हेज सगळे आहे. आवडीनं खातायत. नॉनव्हेज समजून ते सगळेजण तुटून पडले. बघा अगदी नॉनव्हेज सारखेच लागतात हे सांगायला अजून दुसरा पुरावा काय. चला बघूया तयारी. कांदा पोह्याचे साधे पोहे घेतलेत, त्याची पावडर बनवून घ्यायची. मिक्सरला लावून फ्रायसाठी लागणारे पावडर आपल्याला बनवून आणले. भरडसर होते, मिक्सरला ग्राइंड करून घ्या. पोहे बाजूला आपल्याला ज्या ठेवते प्रमाणात आपण. बनवायचे आहेत त्या प्रमाणात आता अंदाजाने इथं मी घ्यायचे. मशरूम स्वच्छ करून त्यानंतर घेतलेत. आता बेस बघूया. आणि हे आहेत सोया मशरूम चंक्स. घेतलेत ते स्वच्छ करून तासाभरासाठी आणि पाण्यात घालायचे. तासाभरासाठी आणि आता ते सोया पिळून चंक्स मी घ्यायचं थंड हे पाण्यातच भिजत ठेवले होते. आता ते पिळून काढायचे आणि दुसऱ्या ताटात ठेवायचे. स्वच्छ पिळून घ्या, त्यामुळे त्याचा एक प्रकारचा जो वास असतो तो निघून जातो. पाणी निघतं. आपल्याला हे सोया चंक्स पिळून 2 घ्या. पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घ्यायचे. आता दुसरं स्वच्छ लक्षात पाणी ठेवा, घेतलंय. आधी अर्धा ते ते पाऊण पिळलेलं तासासाठी परत आपण एकदा सोया चंक्स भिजत ठेवले होते आणि त्यानंतर हे स्वच्छ पिळून घेण्याची प्रोसेस करायची. आता हे स्वच्छ धुवून तयार आहेत बघा. धुवून घेतले अगदी छान सोया सोयाबीन आलेत. चंक्स. तासाभरासाठी आपण आणि ह्याला मशरूमवरचा सुद्धा घातलं पापुद्रा होतं. काढून घ्यायचा आहे. अगदी आता छान हे पोकळ मशरूम झालेत सोया चंक्स. स्वच्छ करून घेतले. मशरूम बघा अगदी स्वच्छ आहे. त्याचं देठ काढून टाकायचं आणि वरचा जो पातळ थर असतो तो लगेचच सुट्टा होतो. अशा पद्धतीनं मशरूम सुद्धा आपण स्वच्छ करून घ्यायचे. हे मिक्सरला लावून हे दोन्ही घेऊया. समप्रमाणात घेतले. जेवढे मशरूम आहेत तेवढेच आता हे सोया चंक्स आहेत. मिक्सरला आता बनवून मिक्सरला आणलेली. पाणी न घालता ही पेस्ट बनवून घेतली मी. लगेच होतं मिक्सरला, त्यामुळे पाणी घालण्याची काहीच गरज नाही. छान पेस्ट बनते. यामध्ये कुठलाही सगळं मसाला मिश्रण टाकायचा काढलेलं आहे. नाही. त्यात आता सगळे एक मसाले चमचा मिक्स आलं करतोय लसूण आपण. पेस्ट 1 टाकूया. चमचा आलं लसूण पेस्ट मिक्स करायची आहे. आता ही पेस्ट बऱ्यापैकी घालायची, कारण या पेस्टवरच याची त्यानंतर टेस्ट अवलंबून चवीप्रमाणे असते. थोडासा खरडा त्यानंतर सुद्धा mix थोडासा करायचा पाव आहे. चमचा खरडा घातलाय मी. आता करूया ठेचा, चिकन हिरवा 65 ठेचा. मसाला. त्यानंतर हा 1 मसाला, चमचा त्यात चिकन 1 चमचा 65 मसाला टाकलेला आहे घालायचा आहे. अगदी आठवणीनं घालायचा आहे. या मसाल्यामुळे त्यानंतर त्याची टेस्ट काश्मीरी नेक्स्ट मिरची लेवलला पावडर जाते. आहे, ही तिखट आहे. त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर टाकायची. एक मिरची पावडर काश्मीरी असू दे टाकायची. किंवा देशी असू दे, आपल्या चवीप्रमाणे अर्धा चमचा मिरची त्यानंतर पावडर. हळद टाकायची. त्यानंतर 1 चमचा हळद टाकायची. जिरे टाकूया 1 चमचा. जिरे टाकायचे 1 यामध्ये चमचा. रॅप आणि होईल त्यानंतर एवढा लागेल तसं मैदा आता आपल्याला टाकायचा आहे आपल्याला. मैदा टाकायचा आहे. अजून. मैद्याचं प्रमाण खूप जास्त 2 होऊ चमचे द्यायचं नाही. आता 3 चमचे मैदा मिक्स केलाय. त्यानंतर 1 चमचा हे तांदळाचं त्यानंतर पीठ 1 आहे. चमचा हे लक्षात ठेवा, तांदळाचं पीठ तांदळाच्या टाकायचंय. पिठामुळं यामुळं crispy होतात. छान होतात प्रॉन्स, कुरकुरीत होतात. आणि आता अरारूट टाकायचंय. जेवढा मैदा तेवढंच अरारूट टाकायचंय. आत्ता सध्या 2 चमचे टाकले मी. मैदा 3 चमचे होता. आपल्याला आधी मिक्स करून बघायचंय, अंदाज घ्यायचा यामध्ये आता पीठ या सगळ्याला कसं लागेल मिक्स एवढं होणार आहे मीठ त्याप्रमाणे. टाकूया. चवीप्रमाणे मीठ मिक्स करायला विसरायचं नाही. खूप छान मिश्रण होतं हे. अतिशय हे टेस्टी सगळं प्रॉन्स नीट तयार मळून होतात. घ्यायचं आहे. तुम्ही एकदा नक्की आणि ट्राय आपल्याला करा ही याची रेसिपी. कोळंबी बनवून तुम्ही घ्यायची. स्वतःहूनच सांगणार आहे पिलू एका बाजूला की वरण रेसिपी वगैरे कशी फोडणी बनली. टाकतेस काय बघ. खूप कोळंबी टेस्टी झाल्या होतात झाल्या कबाब. जेवायला संध्याकाळचा नाश्ता असू दे किंवा तोंडी लावणं असू दे, मस्त मजेशीर लागलं ब्रेड तर तयार अजून होतो. मैदा संध्याकाळी आणि मुलांना खायला काहीतरी कॉर्नफ्लोअर वेगळं वेगळं यामध्ये लागत मिक्स असतं. करायचं. तर अशा पद्धतीनं आणि नक्की बनवा. आपण याआधी सगळं आपल्या व्यवस्थित चॅनेलवर करून व्हेज घ्यायचं फिश आहे. फ्रायची रेसिपी सुद्धा अपलोड आहे आणि ग्रीन आता ह्या व्हेज फिश फ्रायची ओलसरपणा रेसिपी सुद्धा अपलोड आहे. असं त्या रेसिपी सुद्धा बघून वाटतंय घ्या. जर लागलं तर. सगळं साहित्य एकत्र व्यवस्थित मळून घेत राहायचं आहे. लागेल तसा मैदा आणि अरारूट मिक्स करत राहायचं आहे. जेवढा मैदा तेवढंच अरारूट मिक्स केल्यामुळं त्याचं टेक्स्चर छान येतं आणि कुरकुरीत होतात प्रॉन्स आणि आतून अगदी छान स्पॉन्जी होतात. नॉनव्हेजचं जसं टेक्स्चर असतं तसंच आपल्याला त्याला आणायचं आहे आणि त्यामुळंच ते छान लागतात आणि एन्जॉय करता येतात. सगळे एकत्र व्यवस्थित करून घेऊया. खूप जास्त मैदा किंवा अरारूट होऊ देऊ नका. यात मावेल एवढाच मैदा आणि अरारूट आपल्याला मिक्स करायचं आहे. तांदळाचं पीठ मात्र 1 चमचा मिक्स करा. आता अशा पद्धतीनं सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता अजून 1 चमचा मैदा आणि 1 चमचा अरारूट अजून थोडंसं मिक्स केलं मी, कारण याचा आकार द्यायचा आहे आपल्याला. तो आकार देणं सोपं पडावं अशा पद्धतीनं मैदा आणि अरारूट अंदाज घेऊन मिक्स करायचं आहे. खूप जास्त मिक्स करू नका. आता सगळा एकत्र गोळा करून घेतला आहे मी. आता याला आकार देऊन घेऊया प्रॉन्सचा. हुबेहूब प्रॉन्सचा आकार देणार आहोत आपण.
आता वळणं सोपं जावं म्हणून थोडासा चमचाभर पीठ मैदा सगळं मळून ताटात घेतले पसरून मी. घ्यायचा. मैदा आणि घेतलाय, प्लेन त्यात लागू नये थोडंसं म्हणून मीठ थोडंसं भुरभुऱ्या, म्हणजे मीठ सुद्धा प्लेन त्यावर लागणार नाही आपल्याला. भुरभुरून घ्यायचं. त्या मैद्यामध्ये म्हणजे आपल्याला अगदी प्रॉन्स छान चव तळून लागते. घ्यायचे आहेत. आणि आता त्यानंतर प्रॉन्स छोटे असतात, मीडियम साईजचे प्रॉन्सचा असतात आकार आणि देऊया. टायगर प्रॉन्स हा सुद्धा प्रकार असतो. आपल्याला ज्या प्रमाणात मोठा हवेत, गोळा ज्या घ्यायचा आकाराचे आहे. बनवायचे आहेत त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आणि याचा हळुवारपणानं एक रोल बनवून घ्यायचा आहे आपल्याला. आता हे मी थोडा वेळ बाजूला ठेवणार आहे. आपल्याला ज्या साईजचे बनवायचे आहेत त्याप्रमाणे आपण हे रोल बनवून घेणार आहोत. पोह्याची पावडर तयार त्याची ठेवायची ही आहे जी कारण शेपटी त्यात आहे, भुरभुरून घेणार आहोत आपण. ती आपल्याला अशी अशा कट पद्धतीनं करून प्रॉन्स घ्यायची. बनवून घ्यायचं आहे आणि त्याची शेपटीसुद्धा काढून घ्यायची आहे. मधून एक कट द्यायचा म्हणजे त्याच्या शेपटीसारखा आकार येतो. अगदी हुबेहूब प्रॉन्सचाच आकार देणार आहोत आपण. बघू शकता तुम्ही. असा आता रोल कसा करून आकार घ्यायचा. दिला ते बघूया. लांबट एक गोल बनवून घ्यायचा आणि त्याची शेपटी बनवून घ्यायची आहे. आता आधी कट उभा करून कट घ्यायचा आहे. द्यायचा, पण पूर्णपणे कट करून दोन भाग करायचे नाही आहेत आपल्याला. फक्त एक कट द्यायचा आणि त्याच्या विरुद्ध बाजूला असे आडवे कट्स देऊन घ्यायचे आणि हळुवारपणाने त्याचा तोंडाचा भाग मिटवून घ्यायचा आहे. त्याची शेपटी अशी कट आणि करून खालचा जो घ्यायची. शेपटीचा भाग आहे तो कट अशा करून पद्धतीनं घ्यायचा. आपण बघा, अशा हे सगळे पद्धतीनं प्रॉन्स आणि तोंडाचा भाग मिटवून टाकायचा. त्यावर पोह्याची पावडर भुरभुरून घेऊया. बघा, अगदी प्रॉन्स सारखा आकार आलाय ठेवूया. आणि टेस्ट तर अगदी लाजवाब झाली आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. रोल खूप करायचा. सुंदर लागते, अतिशय सुंदर लागते. आणि हा जो नॉनव्हेज सारखीच शेपटीचा आहे, लागते कारण आपण त्यात मशरूम करून आणि घ्या. सोया चंक्स असं दोन्ही मिक्स केलेलं आहे. सगळे प्रॉन्स असेच हे बघा. बनवून घेऊया आपण. अशा पद्धतीनं आपण हे खूप सगळे छोटे बनवू नका, तळताना प्रॉन्स प्रॉब्लेम होईल आणि बनवून खूप घेणार मोठेही नको, पोटात कच्चे राहतील. त्यामुळे मीडियम साईजचे असे प्रॉन्स तुम्ही बनवून घ्या. आता पुन्हा एकदा दाखवते. काहींचं म्हणणं असतं की एवढ्यांदा कशाला दाखवायचं, नवशिक्यांना त्यातच वेळ व्यवस्थित घालवा. कळायला हवंय. काही मुलीही शिकत असतात नव्याने, त्यासाठी पण असं सविस्तर नाहीये. रेसिपी दाखवायला लागते. सगळ्यांना कळायला हवंय काही जणांचं आपण असं काय म्हणणं आहे केलं, की कसं एवढं केलं. लॉंग व्हिडिओ करण्याची हे काय सगळ्यांना गरज आहे कळायला हवंय. किंवा सारखं त्यासाठी सारखं आपण तेच सविस्तर दाखवण्याची काय दाखवत गरज आहे. असतो. पण मुलींना समजायला हवं, मुलंसुद्धा हौसेनं शिकत असतात. अशा नवीन गोष्टी व्यवस्थित सविस्तर शिकल्या पाहिजेत. त्यासाठी नंतर ही 2-3 वेळा शेपटी कट एकच करून आकार घ्यायची. कशा पद्धतीनं दिला हे दाखवणं ही गरजेचं कोळंबी असतं. सुद्धा आपण आता बघा, हे सगळे प्रॉन्स आपण बनवून घेतले. सगळे पोह्याच्या चुऱ्यात घोळवून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं तयार ठेवायचे. एका बाजूला तेल तापत ठेवले. खूप तेल धूर येईपर्यंत पद्धतीनं कडकडीत गरम करायचं नाही. गॅस मिडियम ठेवायचा आणि सगळे प्रॉन्स आपण व्यवस्थित मिडियम गॅसवर तळून घेणार आहोत. लगेचच झारा किंवा चमचा लावू नका. आकार थोडासा सेट होऊ द्या कारण आपण याला पोह्याची पावडर लावली आहे. लगेचच जर आपण झारा लावला तर पोह्याची सगळी पावडर यामध्ये सुटून येईल. रंग सुरेख आला आहे आणि त्याचा आकारसुद्धा बघू शकताय तुम्ही. तेलात विस्कळीत झालेला नाही. त्याला आपण शेपटीचा आकार हुबेहूब दिल्यामुळं प्रॉन्स अगदी हुबेहूब दिसत आहेत आणि लागतात सुद्धा नॉनव्हेजसारखेच. जसे प्रॉन्स चुई असतात, टेस्टी लागतात, तसेच हे व्हेज प्रॉन्ससुद्धा बघू शकताय तुम्ही आकार आणि त्याचं रंगरूप. आता हे काढून घेऊया आपण. मस्त झाले. सॉस बरोबर अगदी परफेक्ट लागतात, खूप टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा ही रेसिपी. आता सर्व करूया आपण. सॉस बरोबर आपण टोमॅटो हे सॉस सर्व किंवा करणार आहोत. शेजवान सॉस बरोबर छान लागतात. आंबट गोड टेस्ट एन्जॉय करा आणि कसे बनले, जर बनवली रेसिपी तर नक्की सांगा. सर्व करून घेऊया आणि मुलांना एन्जॉय करण्यासाठी देऊया. आता ही डिश जेव्हा मी सर्व करत होते तेव्हा याच्या सुगंधानं आमचे सगळे माऊ धावत आले आणि त्यांनी सुद्धा मस्त या प्रॉन्सची मागणी केली. बघू शकताय तुम्ही. व्हेज कोळंबी अगदी सुंदर तयार आहे आणि अतिशय टेस्टी लाजवाब मस्त झाली आहे लागते. डिश. नक्की बनवा या पद्धतीनं. अशाच नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनेलवर तुम्हाला बघायला मिळतील. बघूया. एक मोडून सुद्धा दाखवते. आतून बघा किती छान स्पॉन्जी मस्त झालेत प्रॉन्स. आतापर्यंत भाजली गेली. याचं तुम्ही ग्रेव्हीसुद्धा बनवू छान शकता झाले. आणि प्रॉन्स मसालासुद्धा चला तुम्ही बघूया. एन्जॉय करू शकता. बघा, सगळे माऊ आमचे धावत धावत आले आणि मस्त एन्जॉय करतायत ते. त्यांना पटतच नाही आहे की हे प्रॉन्स व्हेज आहेत.
नॉनव्हेज प्रॉन्ससारखेच ते सगळेजण तुटून पडलेत आणि अगदी मस्त एन्जॉय करतायत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी. अगदी छान बनते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन डिशसह. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.